तर गाईज बघू शकता ही आपली सी फूड रेसिपी रेडी झालेली आहे. प्रॉन्स सी फूड रेसिपी बघा किती छान अशी दिसते की नाही. बघा बघू शकता. तर हे बघा गाईज आपली सी फूडची रेसिपी रेडी झालेली आहे. तर सुरण वगैरे पण शिजलाय. हे बघा तुम्ही बघू शकता. कोलंब्या पण शिजल्यात. ते काही टाइम नाही लागत या रेसिपीजला बनवायला. तर आता ह्याच्यात आपण ना मीठ टाकूया. पण ह्याच्यात आंबट बंबट काही टाकलेलं नाहीये. फक्त कोलंब्यांना मी लिंबू लावलेला होता बस. तर हे बघा बघू शकता तुम्ही आपली रेसिपी रेडी झालेली आहे. ह्याच्यात वाटण सुद्धा टाकलेलं नाहीये. तर आता ह्याच्यावर ना आपण कोथिंबीर टाकू. हे बघा पण अशी खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे. तर ही कोथिंबीर पहिला आपण त्याच्यामध्ये ना मिक्स करून घेऊ. म्हणजे आपल्या रश्यात सुद्धा हा कोथिंबीरचा स्वाद जाईल. हे बघा मस्त अशी मिक्स करून घेतली. तुम्ही बघू शकता. हे बघा फ्लावर सुद्धा शिजलेला आहे. भोपळा शिजलाय. आपला सुरण पण शिजलाय. भेंडी तर लगेच शिजतात आणि कोलंब्या पण शिजायला काही टाईम नाही लागत. तर ही आपली सी फूड रेसिपी रेडी झालेली आहे. तर ही बघा ही कोथिंबीर याच्यात मिक्स झाली ना. आता आपल्याला वरती आपली रेसिपी छान दिसण्यासाठी आपल्याला ही अशी वरती कोथिंबीर टाकायची बघा. तर आपण ही कोथिंबीर टाकलेली आहे. तर चला गाईज बाय. रेसिपी छान झालेली आहे. या खायला. बघा किती छान दिसते का नाही रेसिपी आपली. चला आता आपण गॅस बंद केलेला आहे. त्याच्यावर आपण झाकण देऊया. तर नमस्कार मैत्रिणींनो. वंदना म्हात्रे आगरी तडका या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे सगळे सबस्क्रायबर कुठे गेले. कोण येतच नाही आहेत व्हिडिओवर. तर या पटापट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. कुठे सगळे गायब झालेत. तर हे बघा आपण कांदा आणि लसूण. कांदा कापून घेतला, लसूण ठेचून घेतला आणि ह्या भाज्या सगळ्या अशा हे बघा बघू शकता. ह्या भाज्या सगळ्या आपण अशा कापून घेतल्या. त्या सगळ्या आपण स्वच्छ अशा धुवून घेऊ. आणि हा इथे कांदा आणि लसूण. तर बघा आता ताटात आपण ह्या सगळ्या भाज्यांना काढून घेऊ. स्वच्छ अशा धुवून घेतल्या. एका ताटात अशा काढून घेऊ आपण. याच्यात तुम्हाला अजून काय भाज्या ॲड करायच्या तर तुम्ही करू शकता. तर माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या भाज्या त्याच मी टाकल्यात ह्याच्यामध्ये. आणि बघा कोलंब्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या. मधलं पूर्ण मधला धागा काळा काढलाय. तुम्ही बघू शकताय. जास्त नाही मी कोलंब्या घेतले. 5 कोलंब्या बस झाले. तर आता ना ह्याला आपल्याला मीठ मसाला लावूया आपण. पहिल्यांदा ना हळद टाकूया. आणि मसाला जरा झणझणीत करायची आहे मला ही सी फूड रेसिपी. तर ह्याला मसाला त्याला आपण लिंबूचा रस लावूया.
माझ्याकडे लिंबूचा रस मी काढूनच बाटल्या भरून ठेवलेला आहे. तर हे बघा, ह्याला कोलंबीसाठी आपण थोडासा हा लिंबूचा रस लावूया. हे बघा, आपला कांदा शिजले तर ना त्याच्यात आता आपण ह्या कोलंब पहिला टाकूया. आपण फ्राय करून घेऊ. बघा किती मोठ्या मोठ्या कोलंब्या. गाईज आमच्या घरामध्ये ना कोलंब्याच तुम्हाला मिळतील, कारण जास्त कोलंब्याच येतात. आम्ही तर खातो कोणतीही मच्छी, पण माझ्या मुलीसाठी मच्छीच्या वारावरती कोलंबीचंच खाते फक्त. हे बघा मस्त अशा बघू शकता तुम्ही, मस्त अशा. हे बघा तर हे आता आपण परतून घेतले. आता आपल्या या सगळ्या भाज्या टाकायच्या आणि ह्याला काय आपण वाटण वगैरे टाकणार नाही. हे असंच छान होईल, कारण कोलंब्या खूप ताज्या होत्या. आता आपण एकजीव करून घेऊ. याला ना आमच्याकडे पजबेल भाजी म्हणतात, पजबेल. तर आता नवीन नावं आली, सी फूड प्रॉन्स, आणि याला आम्ही पजबेल भाजी म्हणतो. मस्त असं एकजीव करून घेतलेलं आहे. तर आता ना ह्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकूया. हे काय आपल्याला शिजायला टाईम नाही लागणार, भाज्या लगेच शिजल्या जाते. एवढ्या ह्याच्यात थोडं हे पाणी टाकलं. तर टाकलं याच्यात पाणी, आणि याच्यावरती आपल्याला अजून पाणी ठेवायचं. पाणी ठेवलेलं आहे छान असं आपलं हे वाफेवर पटकन शिजेल. तर गाईज हे बघू शकता तुम्ही उकाळा. आणि हो गाईज हे बघा, आता ही या मोठ्या कोलंबी आहेत ना त्या मुलीसाठी, तर ती कोलंबी भात बनवणार आहे. तर ह्या सगळ्या सोलून जाणार. तर मग मी म्हटलं चल, मग ही कोसं त्याची घेतलीत, हे कोसं नाही सॉरी, हे बघा डोकी घेतली. ते फेकून देण्यापेक्षा म्हटलं ह्याच्यात आपल्या सी फूडमध्ये टाकूया. तर हे बघा ह्याच्यात आपण ही सगळी डोकी टाकतोय, कारण डोक्यात खाण्यात खूप मजा असते गाईज, छान लागतात ती. याच्यात रसा भरला गेला ना का खूप छान लागतं. हे बघा ह्याच्यात बाव पण असतो. हे बघा, तर ही मी डोकी ह्याच्यात टाकली. तर आपल्याला सी फूड रेसिपीला ना खूप मस्त खायला खूप मजा येणार आहे. हे बघा, तर ही डोकी ना सगळे आपण ह्याच्यामध्ये टाकली. आता तुम्ही म्हणाले भांडं छोटं पडतं. नाही, मला रस्सा नाही जास्त नको आहे, म्हणून मी हे छोट्या भांड्यात केले. ते बघा बघू शकता तुम्ही, खूप अशी छान कोलंब्या बघा किती शिजून किती मस्त झाले. ते बघा मोठ्या मोठ्या कोलंब्या. तर परत आपण झाकण देऊया आणि नंतर हेच पाणी त्याच्यात मी टाकणार आहे. मला रस्सा नको आहे जास्त. तर गाईज बघू शकता, ही आपली सी फूड रेसिपी रेडी झालेली आहे.
प्रॉन्स सी फूड रेसिपी बघा किती छान अशी दिसते की नाही, हे बघा, बघू शकता.